नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आलोय। तर आज आपण बनवणार आहोत आलू बीटरूट चीज परोठा। व्हिडिओ मस्त आणि मजेशीर होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हालाही समजून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आपण 5 उकडलेले बटाटे घेतले आहेत। त्यामध्ये सर्व मसाले घालतात। कोणते कोणते मसाले चला तर पाहूया। रेड चिल्ली पावडर 1 छोटा चम्मच, आमचूर पावडर अर्धा चम्मच, चाट मसाला अर्धा चम्मच, धना पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर अर्धा चम्मच आणि वरून खूप सारी कोथिंबीर आणि त्यानंतर चॉप कांदा खूप सारा। नंतर गरम मसाला 1 चुटकी, हळद 1 चुटकी आणि 2-3 मिरच्या चॉप आणि वरून लिंबूचा रस। हे सर्व आपण योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व आपण आता कुचकरून घेणार आहे। कुचकरून घेणार म्हणजे जसं आपण मटणाच्या कालवणात भाकरी व चपाती कुचकरून खातो तसं हे कुचकरून घेणार आहोत। मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हात धुतला पाहिजे, नाहीतर जो हात तुम्ही धुतला नाही ते तुम्हाला एकट्यालाच पराठे खावे लागतात। बटाट्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून आपण मिक्सचर तयार करून घेणार आहोत। आणि चवीनुसार मीठ पण थोडं व्यवस्थित मापात ठेवायचं आहे, कारण आपण चीज ही सॉल्टी असतं, त्यामुळे चीज आपण ग्रेट करून टाकल्यामुळे जास्त मिक्सचर सॉल्टी बनू शकतं, त्यामुळे व्यवस्थित मीठही ठेवायचं आहे। चीजचा मी छोटा एक ब्लॉक यूज करतो। जर तुम्हाला जास्त चीजी पराठा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त चीज यूज करू शकता। मी एकच चीजचा ब्लॉक यूज करतो आणि वरून आपण आता टाकणार आहोत कोथिंबीर आणि हे सर्व आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून मिक्सचर घेणार आहोत आणि तयार आहे आपले आलू पराठ्याचं मिक्सचर। चला तर आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक मोठी परात लागेल। त्यामध्ये परातीमध्ये 4 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे आणि त्यात चिमूटभर मीठ म्हणजे चवीनुसार आणि 2 बीटरूटची प्युरी मी टाकून व्यवस्थित पीठ पाणी हळूहळू थोडं टाकून मी व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे। पाण्याचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे, जास्त आपले कणिक पातळही बनवायचे नाही। हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण वरून एकदा थोडे ऑइल टाकून पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। त्यामुळे आपले पीठ व्यवस्थित सेट होते आणि छोटे आकाराचे म्हणजे मीडियम आकाराचे गोळे आपण या पिठाचे बनवून घेणार आहोत। मित्रांनो, आपले गोळे झाल्यानंतर एक छोट्या आकाराची रोटी लाटून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण आपले आलू मिक्सचर घालून व्यवस्थित चारी बाजूने बंद करून व्यवस्थित गोळा करून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला थोडेसे पीठ लावून व्यवस्थित न फाटता आपला पराठा व्यवस्थित ते पुन्हा एकदा लाटून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो। रोटीमध्ये आपले मिक्सचर भरण्यासाठी आपण कधी आई पुरणपोळी करताना बघितले असेल तर ती जेव्हा आपण गोल गोळा करून थोडेसे आतल्या बाजूला दाबून त्यामध्ये जसे आपण पुरण घालतात त्या पद्धतीनेही आपण थोडे आपले मिक्सचर घालून ती व्यवस्थित बंद करून तुम्ही लाटू शकता। पराठा लाटताना पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, कारण पराठा तो फाटून थोडे मिक्सचरही बाहेर येऊ शकते। माझे 1-2 पराठ्यातून मिक्सचर बाहेर आलेले आहे, त्यामुळे मी व्यवस्थित पुन्हा एकदा ट्राय करून व्यवस्थित पराठे बनवलेले आहेत। तवा गरम झाला की त्याच्यावर तुम्ही तूप किंवा तेल टाकून व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा व्यवस्थित भाजताना वरही तुम्ही थोडेसे तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही साईडून सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा जाळायचा नाही। पराठ्यातून स्टफिंग बाहेर आल्यामुळे ते स्टफिंग चीज असल्यामुळे तव्याला चिपकू शकते, त्यामुळे पराठा लाटतानाच योग्य काळजी घेऊन पराठा व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा व्यवस्थित भाजायला सोपा जातो। माझ्याही पराठे फाटून त्यातून स्टफिंग बाहेर आले होते, म्हणून मी नंतर व्यवस्थित पराठे हलक्या हाताने भाजून व्यवस्थित पराठे भाजून घेतलेले आहेत। मी पराठे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल चीज, तूप, तेल कशातही तुम्ही भाजून घेऊ शकता।
मित्रांनो, हे पराठे तुम्ही दही, लोणचं आणि चटणी सोबतही खाऊ शकता. आणि तयार आहे आपला आलू चीज बीटरूट पराठा आणि कडक. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. आता मी हा पराठा खाऊन टाकतो.